काळजी कशाची आहे? नुकसानाची आहे. फायदा झाला तर काही विशेष टेन्शन नसतं, पण विचारण्याचं प्रयोजन आहे काय? नुकसान होऊ नये. मग व्यवहारामध्ये आपल्याला थोडंसं त्या संयोगासंबंधीचं अज्ञान, त्या अज्ञानामुळं मला नुकसान भासित होतं. संयोगासंबंधीचं अज्ञान, संयोग आहे ते मुलं बाळ आणि जे प्राप्त झालेले संयोग भोग आहेत, त्याच्यामध्ये आपलं एकत्व आहे, ममत्व आहे. त्यामुळं त्याचं नुकसान माझं नुकसान आहे आणि म्हणून आपल्याला त्याची चिंता आहे, काळजी आहे. मग तेच एकत्व आपण आपल्या आत्म्यामध्ये केलं तर आपण आपल्या आत्म्याची काळजी म्हणून विचारणार. कर्मोदय शांतराय आली. अंतराय म्हणजे जेवतानाच अंतराय येते काय? मग कुठं कुठं अंतराय येते? आणि अंतराय कशा कशामध्ये येत असते? बरं, दान, लाभ, भोग आणि वीर. बाल्कनीतले शांत आहेत ते न बोललेलं बरं. त्याला अर्थ काय झालं? नाही बोललेलं बरं म्हणजे माझा आज मौन आहे म्हटल्यावर म्हणजे स्ववचन बाधित झाले. मी कुठं काय म्हटलं? न बोललेलं बरं असं म्हटलं तर अर्थ काय? त्यापेक्षा शास्त्राचं बोललं असं चाललं असते. मग व्यवहारामध्ये आम्हाला ते नुकसान इष्ट नाही. म्हणून म्हणतोय मी, आपले पण कशात आहे? आपली श्रद्धा बदलायला नको का? परत मला जोपर्यंत आपलं वाटत राहणार, त्यामुळंच तर संसार परिभ्रमण आहे, चार गतीतलं दुःख आहे. आपलं कोण, परक कोण, आपलं हित कशात, आपलं हित कशात, याचा विचार करून आपलं श्रद्धा दृढ करायला पाहिजे का नाही? की बाबा माझा आत्माच तेवढा माझा आहे, बाकी सगळं पर आहे. पंचपरमेष्ठीला सुद्धा आचार्य पर म्हणतात. मग पंचपरमेष्ठी जिथं पर आहे, पंचपरमेष्ठी हो पर आहे. निश्चय भाषींना तर पंचपरमेष्ठी पर म्हणायला जी जड जात नाही. व्यवहाराभाषींना मात्र पंचपरमेष्ठींना पर म्हणताना आभाळ कोसळल्यासारखं होईल. बरोबर आहे. पंचपरमेष्ठी कशी पर, तेवढेच तर त्या ठिकाणी आपल्याला त्या संसारात स्व. पण तसं बघितलं तर व्यवहाराभाषी पण इतका काय, प्रत्येक जण आपला आपला स्वार्थ पाहतो.
जे आपल्या संयोगात आलेले आहेत ते तेवढे स्व आहे. मग पंचपरमेष्ठींना पर म्हणण्यामध्ये, परमान्यामध्ये अडचण वाटत नाही. पंचपरमेष्ठींना इतकं आपलेपणा, म्हणजे अशुभामध्ये आपला आपलेपणा किती आहे, पापामध्ये आपलेपणा किती आहे, संसार शरीर भोग जे आहे त्याच्यामध्ये आपलेपणा आपला किती आहे, त्याची सत्ता माझी सत्ता, म्हणजे त्यांचं अस्तित्व माझं अस्तित्व, त्यांचं नुकसान माझं नुकसान. आणि याचं कारण एवढंच आहे की ते पर आहेत हे आपल्याला वाटत नाही. संसार शरीर संयोग भोग हे जे आहे ते मला पर भासितच होत नाही, कारण त्यांच्यामध्ये मी आपलेपणा केलेला असा आहे. कारण शिकवलंच गेलं, हे तुझे आहेत, हे तू आहेस, हे तुझे आहेत, हे तू आहे. काय शिकवलं गेलं? आणि पुन्हा संज्ञा तर आपलं आपलं अनादीच्या काम करताच आहे. आणि परत इथं आल्यानंतर शिकवलं तेच जातंय ना, तू कोण आहे, मी कोण आहे म्हणून शिकवलं आपल्याला लहानपणापासून. कोणत्या तरी नावाने अगोदर हाक मारून शिकवलं गेलं. मग त्याला भूक तहान वगैरे लागली असताना, गरम उष्ण वगैरे जे काही थंड होत असताना त्याला ते शारीरिक सुख, इंद्रियजनित सुख देण्यासाठीच आम्ही प्रयत्न केले. आणि त्याच्यातनं त्याची बुद्धी काय तयार होत गेली, इंद्रिय सुख म्हणजेच सुख आहे, हे शरीर म्हणजेच मी आहे, आणि शरीराला जे सुख तेच माझं सुख, असं त्या शरीरामध्ये आपलेपणा माझेपणा उत्पन्न वाढत गेला हळूहळू. अनादीचं मिथ्यात्व तर आहे, आणि पुन्हा नवीन पुन्हा गृहीत मिथ्यात्व, नवीन शिकवलं जातं तेच. आणि त्यामुळं आपली श्रद्धा आपल्या आत्म्यावर बसायला तयार होत नाही. आणि मग आत्म्याचं नुकसान, आपलं नुकसान वाटत नाही. आपलं नुकसान काय हे आपल्याला कळतच नाही, अशी अडचण व्हायला लागली. म्हणून आपल्याला रोज अभ्यास करायला सांगितला जातोय. प्रति समयाला अभ्यास करा, एक क्षण विसरू नका. हे संसार शरीर भोग मी नाही, मी तर ज्ञान दर्शन स्वभावी एक जीव आहे, हे एक क्षण सुद्धा विसरू नका. आणि बाकी सगळं विस्मरण झालं तरी तुमचं नुकसान फार मोठं नाही. पण स्वतःला विसरणं त्याच्यासारखं दुसरं मोठं नुकसान आहे का सांगा? पर्यायामध्ये सुद्धा आता तुम्ही स्वतःची ओळख विसरला तरी किती मोठं नुकसान होईल. तुम्हाला घरी सुद्धा जाता येणार. तुम्ही जर विसरला तुम्ही कोण आहात तर घरी पोचू शकताल काय? काय अवस्था होईल विचार करा. एक साधं पर्याय संबंधी जे आपण आता वाढता वाढता समजून घेतलंय की हे मी आहे, त्याचं जरी आपल्याला विसर पडला, विस्मरण झालं तर काय होईल सांगा? काय अवस्था असेल? अशा अनेक जीव आहेत, लक्षातच राहत नाही. मग जर पर्याय संबंधीचं विस्मरण मला या जन्मात कितीतरी मोठं दुःख देतंय, मग जो मी अनादि अनंत शाश्वत शुद्ध ध्रुव चिदानंद आत्मा आहे, सिद्ध समान शरीरी अविनाशी असा जो आत्मा आहे, त्याच्या विस्मरणाचं किती मोठं त्या ठिकाणी नुकसान असेल. मी कोण आहे माहिती नाही मला, मी कोण आहे माहिती नाही. आणि त्याचंच फळ बघतोय ना आपण चार गतीमध्ये. कुठं जायचं माहिती नाही. मग कधी मनुष्य, कधी तिर्यंश, कधी देव, कधी नारकी, कधी एकेंद्रिय, कधी द्विंद्रिय, कधी त्रिंद्रिय, कधी चतुरेंद्रिय, कधी पंचेंद्रिय होतं. काय म्हणजे काहीच नाही. कोण मी कोण आहे माहिती नाही असे जीव या संसारात परिभ्रमण करतायत ना. कोण परिभ्रमण करत? रस्ता माहितीच नाही ना कुठं जायचं. तुम्ही विसरलाय तुम्ही कोण आहे तर कुठं जाणार? क्षीरसागर नगरमध्ये, पंढरपूरमध्ये, अख्ख्या भारतात म्हणा, अख्ख्या आणि जगामध्ये तुम्ही जाणार कुठं? तुम्ही एकदा विसरल्यानंतर कुठेही जाणार. जाणार कुठं अर्थ कुठेही जाणार. घर दिसतंय का? चला. जेवायला दिसतंय, भूक तर लागेल, चला. आणि कुत्र्यासारखं आपल्याला प्रत्येक ठिकाणापासून हाकलून दिलं जाईल.
कुठेही गेला तुम्ही, कोणाच्याही घरात, जर तुम्हाला स्वतःला विसरून तर होईल काय? तिथनं आपली अवेलनाच होणार ना. चला चला कुठं आला, इकडं कुठं आला. भले तुम्ही आरबो खरबो पती अस, करायचं काय ते? एवढं मोठं वैभव आहे, परंतु माहितीच नाही, तर मग त्या जीवाची ती अवस्था किती दयनीय अवस्था आहे. सांग, गजनीमध्ये दाखवलं नाही तसं. मोठा किती श्रीमंत, मोठ्या फोनच्या कंपनीचा मालक असतो, माहिती आहे? गजनी बघितलं माहिती आहे नाही? काय झालं त्याच्याकडे? त्याला मारलं नाही डोक्यात, तुझ्या डोक्यात तुम्ही मारले. कर्माने असं सांगायचं, कर्माचा मार आहे. तसं त्याच्या डोक्यात मार बसला आणि काय झालं? काय झालं? मग विसरायचा ना तो, सारखं कुठं आहे, रस्त्यावर गेला पळत कोणाच्या तरी माग काय, आणि विसरून जायचा कुठं आहे, कोण आहे. आणि कोण होता तो? एअर वॉइस. अभ्यास किती आहे बघितला, एअर वॉइस त्याला ते माहिती आहे. म्हणजे गजनीतला ती कोण, ती कंपनी खोटी, ती मालक खोटा आहे ना, सगळं खोटं, पण ती बरोबर सगळं खोटं कसं लक्षात राहतं. सिनेमातलं काय आणि रोजच्या जीवनातलं काय, सगळं खोटंच, पण ते बरोबर आमच्या ज्ञानात ध्यानात आहे. आणि त्या ठिकाणी मार्गना किती असतील आणि कोणत्या असतील सांगता येईल काय? जीवस्थानं किती, कोणती, जीव समास काय सांगता येईल का? आपल्याबद्दलच आपल्याला माहिती नाही. मी कुठं आहे, कोण आहे, काय, कसं आहे, कशासाठी हे सगळं आहे. विसरल्यानंतर व्हायचं काय, त्याचं अवस्था काय व्हायची? इकडं तिकडं वेड्यासारखं बघायचं तू. आणि श्रीमंत होता का गरीब? एअरवाईज कंपनीचा मालक होता असं सांगतात ते. कुठं आहे ती एअरवाईज कंपनी, मला बघायची जरा. असा तो श्रीमंत माणूस, पण अवस्था काय? मग एका श्रीमंत माणसाची गोष्ट परवा वाचून दाखवली, ती तुम्हाला वाचून दाखवतो आहे ना. खरी गोष्ट वाचतो आता, ती खोटी येते. आता खऱ्या श्रीमंत माणसाची गोष्ट आहे का, घडलेली घटना आहे. जॉन डी रॉकफेलर म्हणून आहे ना. आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काय बघू नका, डॉक्टर तुमच्या सापडणार नाही. ही गोष्ट दुसऱ्या मोबाईलमधली, दुसऱ्या ग्रुपवरची. हां, ऐकली का गोष्ट? हां, नाही, तुम्ही काढून ऐकलं तरी चालतं, तसं काय नाही. पण तुम्ही हुडकताना संक्लेश होतील, सापडायची नाही, त्याच्यासाठी सांगितलं आधीच. झालं काय? जॉन डी रॉकफेलर, दिस इज अ ट्रू स्टोरी. कळतंय आहे ना. सर्वात श्रीमंत माणूस, पहिला श्रीमंत माणूस असं म्हटलं जातं. हे जगातील पहिले अब्जाधीश म्हटले जाते, फर्स्ट. ठीक आहे. आणि आमच्या तेजसला माहीत आहे ती गोष्ट, आणि पाहुण्याला पण माहिती आहे. आता बघू आपल्यावर काय घडतंय का. जॉन डी रॉकफेलर, बरोबर, जगातील पहिले अब्जाधीश व सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. वयाच्या 25व्या वर्षी ते जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यापैकी एकाचे मालक होते. ॲट द एज ऑफ 25. ओके, ॲट द एज ऑफ 25. काय म्हणले? तेल रिफायनरी, ऑइल, क्रूड ऑइल रिफायनरी, त्याचे ते मालक. कितव्या वर्षी? 25व्या. 31व्या वर्षी जगातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरण करणारे बनले होते. ॲट द एज ऑफ 31. काय झालं? सर्वात मोठे तेल शुद्धीकरण ते करणारे बनले ॲट द एज ऑफ 38. 38व्या वर्षापर्यंत त्याने अमेरिकेतील 90% तेल शुद्धीकरणाची कमान सांभाळली होती. 90%. 0 बाय किती पर्सेंट? तुमचं किती पर्सेंट आहे? हां, पंढरपूर किती पर्सेंट आहे तुमचं? ते विचारतंय. किंवा सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका किती पर्सेंट तुमचा? काढू की पर्सेंटेज काढलं तर लक्षात येईल.
कारण सॉक्रेटिसकडे पण असा एक श्रीमंत माणूस गेला होता ना, म्हटला मी लय श्रीमंत. मग सॉक्रेटिसनं पहिल्यांदा जगाचा नकाशा त्याच्यासमोर ठेवला. म्हणलं यात ही रोम कुठं आहे दाखव म्हटला. रोम देश, रोम हा देश आहे ना, कुठं आहे दाखव म्हटला. मग घोड काय लागला, ते एकदम कुठं तरी छोटा आहे. मग त्याच्यामध्ये शहर कोणतं आहे रोममध्ये? एथन्स ना. कुठलं आहे? एथन्सच. हां, त्याची हीच आहे राजधानी, बहुतेक एथन्स आहे. हां, रोम हा फार जुना, अलेक्झांडर तिकडूनच आला होता ना, ग्रीसवरनं त्या साईडनं. हां, तर रोममधलं एथन्समध्ये रोम आधी विचारलं तर रोम त्याला सापडता नाकेनं. आणि म्हटलं एथन्स शरीर दाखव म्हटलं, याच्या एथन्स शहर. मग कुठं आहे त्याच्यात दिसत होतं ते शहर. आणि दाखवलं असेल तर एक टिपका, एथन्स शहर म्हणजे एक टिपका. आणि म्हटलं आता ह्याच्यात तुझं कुठं आहे म्हटले तुझं, असं एक आपलं सांगितलं होतं त्यांनी, तुम्हाला सांगितलं. अमेरिकेमधला हा तर 90% झाला होता मालक, सगळ्यात तेल. कितीव्या वर्षी? 38. त्यांना नाही कळत मराठी, काय कळलं असं म्हणतं म्हणून सांगाल. आणि 38 म्हटल्यावर विचार करत बसतील 38 कोणत्या भाषेतला शब्द आहे आणि 38 म्हणजे काय. कारण मुलं विचारते ना 38 म्हणजे काय. आता त्याला 38 म्हणजे काही सांगा तुम्ही, त्याला मान्य होईल ना, अशी परिस्थिती. तेच शुद्धी. हां, मग आता आणि 50 वर्षाचे होईपर्यंत तुम्ही जर झाला असेल जवळजवळ 50 गाठले ना सगळ्यांनी, आहे ना. राहुल 50 झाले का? मग 50व्या वर्षी बघा, 50 वर्षापर्यंत ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. पंढरपूरमधले झालाय का सगळ्यात श्रीमंत व्यक्ती? झाले? इथलं माहित आहे. 50व्या वर्षी ते देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. बरोबर. कशासाठी सांगतो ही गोष्ट? हा, चांगल्या वाईटाचा निर्णय आहे ना. मी कोण आहे हे माहिती नाही, मला काय केलं पाहिजे काय माहिती नाही आपल्याला. इतकं अडाणी, इतकं अज्ञान आहे. सगळे अदानी, अडाणी, सगळे अडाणी. अदानी म्हणजे अडाणी. इंग्लिशमध्ये काय होतं? ADANI म्हणजे अदानीचं स्पेलिंग काय? हा, मग आता ते इंग्लिशमध्येच म्हणा उच्चारण. इंग्लिशमध्ये उच्चारण केलं तर त्याचं काय होईल? असं होतं अडाणी. स्वतःला सगळे अदानी मानणारे. काय जितेश भाई, बरं आहे का? झाली खरेदी वगैरे? तुम्ही पण नाटकात भाग घेतला नाही म्हणे आम्हाला गणपती आहे. आता तुम्हाला कुठनं गणपती आला? आणि तुम्हाला गरज होती खरं तर तुम्ही भाग घ्यायची. आधी कोण सांगा? आधी गणपती का आधी दशलक्षण? मग तुम्ही उत्साहानं उलट दशलक्षण जाऊ दे, गणपती गेला. गणपती म्हणजे करतील सगळेजण साजरा आणि विकतील पण गणपतीचं सामान वगैरे विकायचं आहे बहुतेक ना, असंच आहे ना काहीतरी. म्हणून जमणार नाही असं मला कळलं होतं. म्हणून तुम्ही सगळ्या पुरुषांचं ह्यांनी किती कष्ट करून हिंदीमध्ये लिहिलं. अजून काय हिंदीमध्ये लिहिलं मला रस काय म्हटले, त्याच्यात भारदस्तपणा वाटतो. आता भारदस्तपणा मला हेच कळलं नाही, मराठीच नीट म्हणजे हे जो एक फ्लुएंट भाषा मराठी बोलता येते. म्हणून आता तिथं तर मोदीजींनी नवीन ते काढली सिस्टीम, फॉरेनमध्ये सिस्टीम आहे मातृभाषेमध्ये शिकवा म्हणून, की जेणेकरून लवकर मुलांना ते काय सांगायचं हे कळू शकतं. आणि ह्यांनी आपलं हिंदी आहे एक तर स्वतःला नाही कळणार, मग त्याच्यावर अभ्यास करता करता सगळ्यांना त्रास, स्वतःला त्रास करून. आणि आता म्हणताना हे पण म्हणजे अवघडल्यासारखं होतं का हिंदी बोलताना? पुरुष तर काय बोलणारच नाही, काय एकदम चांगलं वाटतंय. कसं म्हणणार बाबा अवघड वाटतंय? त्याच्यात अवघड वाटतंय का सोपं आहे? विशाल सोपं कॉलेज अवघडच नाही ना. हा, जे प्रश्नच येत आले आज पण जेवायला त्यांच्याकडे म्हणून येते. बाकी काय नाही, यावं लागते. आता काय करणार? विनय हा गुण आहे त्यांच्याकडे, त्यामुळं ते सगळे कामं सोडून येते. हे पण चांगलं. तर काय म्हणतोय जितेश भाई, काय चाललं होतं आपलं? म्हणजे भाग घ्यायला पाहिजे होतं का नाही? आपण घ्यायचं आहे का? अजून पण आहे, संधी आहे ना? मना आहे म्हणून काय एक नवीन लिहायचं तुम्हाला काय स्क्रिप्ट लिहायला अवघड आहे. आणि किती त्याच्यावर बोललं जाऊ शकतं ना.
म्हणजे विषय अशी इतके बाहेर भोगाचे पण आणि धर्माचे पण. त्यामुळे नवीन पात्र बनवू दे का? हा होय का नाही? नाहीच म्हणते अजून. बरं असू दे. मग तेच वाचायचं आता, तेच सांगणार या गोष्टीत. त्याच्यासाठीच ही गोष्ट वाचतोय आहे ना. अब्जाधीश मनुष्य 50 इयर्स ॲट द एज ऑफ 50. तुमचं आलंय का नाही गाठत 50? तर गाठलं नाही, जवळ आहे जरा. चाल 50 वर्ष अब्जाधीश होत चाल का नाही? झालं. पण अशी व्यक्ती मृत्यू आला तर किती श्रीमंत असला तरी आपण वाचतोच नाही. राजा राणा छत्रपती, हाथी के अस्वार मरना मुझको एक दिन मेरी मेरी बार. असं बदलावं लागेल. आता सबको म्हटल्यानंतर यातला रस संपलाय सगळा. सबको म्हणताना आपण त्याच्यामध्ये विकल्प असा येतो की माझं सोडून सगळ्यांचं आहे. जसं महाबळेश्वरला गेलेले 10 शहाणे, 10 जण होता का? 9 10 होता ना? मोजलं का? त्या 10 गेले होते ना ते आहे ना. मार्केटमध्ये फिरायला गेले होते 10 जण. आणि नंतर मग मोजायला नदी पार केली आणि बाहेर आल्यावर नदीतनं म्हटले मोजू तर सगळे आहेत का? मोजले का नाही? 10 लागले का? ते कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10वं कुठे गेलं? परत महाबळेश्वरला जाता आला तुझं मला शोधायला. 10वं काय सापडेनाच ना. 10वा उडकायला पाहिजे का नको? 10वा अजून गावलेला नाही. महाबळेश्वरला विसरून आलाय 10वा आहे ना. म्हणून पारण्याला परत तिथं आहे ना 10व्याला शोधायला. बाकी काय नाही, शोधावं लागेल त्याला शोधलं तर शोधल्याशिवाय गत्यंतर. आणि माझ्याकडे आला तर मग त्या एक ज्ञानीला दिलं होतं ना शोधायला. मग काठी घेऊन डोक्यात मारलं होतं त्यांनी, माहिती आहे का? प्रत्येकाच्या 1 2 असं आहे ना. आणि मग 10व्याच्या डोक्यात जोरात मारायची परत. म्हणजे हाय का 10 नाही. मग असं एक उभा करून 10चे 10 मोजून दाखवले. तसं मोजून दाखवावं लागतं तुम्हाला की तुम्ही आहात. विसरून जातो आहे ना. बाहेरच्या या म्हटलं ना वैभवामध्ये आपण स्वतःला हरवून जातोय. म्हटलं का नाही आपण भजनात म्हणतो, विश्वनाट्य पाहता पाहता विसरलो. काय सुरुवात आहे? विश्वनाट्य पाहता पाहता सुरुवात पण नाही येत का? बरं असो. म्हणजे हे विश्वातलं नाट्य बघता बघता प्रत्येक जण विसरून जाते. जेव्हा आपण नाटक बघतो, सिनेमा बघतो, बघत असताना होतं काय? विसरलं जातं का नाही? कोण आहे? म्हणजे मी आहे म्हणून आपण स्वतःला विसरून ते बघतो. आपण माझी सत्ता आपण ठेवलेली असते का? जेव्हा टी व्हीवरचं साधं नाटक, सिनेमा, टी व्ही ह्याच्यावर बघतो थिएटरवर, तेव्हा विसरून बघतो ना आपल्याला. आणि तसंच संसारामध्ये सुद्धा आपण जे काम करतो त्यावेळेस जिथे स्वतःला लक्षात मी आहे, लक्षात आहे का? मी कोणीतरी आहे, एक वस्तू, हे विसरूनच चाललंय का नाही सगळं काम? इतकं काम की त्यामध्ये मला माझं सुद्धा मी पण आहे याचा विचार करायला सुद्धा सवड नाही. आहे का सवड? सांगा, सवड आहे का? जितेश भाई सवड आहे का नाही? मग घेते का भाग? आमचा असा आहे बाबा, हाय म्हटलं तर बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला असं आहे. तर सवड आहे तर नाटकात भाग घ्या. म्हणजे त्याचा अर्थ नाही, सवड नाही असं होतं. छान आहे. मग आता घटना काय घडली बघा. त्याच्या मृत्यूच्या वेळेस तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. आणि तरुणपणी त्या व्यक्तीने, म्हणजे जोपर्यंत तो पैसे मिळवत होता या 50व्या वर्षापर्यंत असं चला, तोपर्यंत त्यांनी काय केलं? आता बघा काय केलं त्याने तरुणपणी आपल्या वृत्तीचा, प्रत्येक निर्णयाचा आणि नात्यांचा उपयोग फक्त आपल्या व्यक्तिगत शक्ती आणि संपत्तीत वाढ करण्यातच करीत होता.
कोण? रॉकफेलर कोण आहे? रॉकफेलर काय केलं त्यांनी? केवळ व्यक्तिगत स्वार्थ. जिथे काय लिहिलं ते त्यांनी? तरुणपणी ते आपल्या वृत्तीचा म्हणजे आपलं जे जे कार्य काम जे जे करायचे आणि ते काम कशासाठी? व्यक्तिगत शक्ती आणि संपत्ती वाढवाय. बरोबर आहे? चाललंय काय? व्यक्तिगतच चाललंय ना? का सामाजिक काय चाललंय? व्यक्तिगत शक्ती आणि संपत्ती वाढवायला सगळ्यांचा म्हणजे जो काही जी काही आपली वृत्ती आहे, वृत्ती म्हणजे जो काही व्यापार आहे, तो सगळा केवळ फक्त स्वतःसाठी. जो काही निर्णय करायचा आहे, निर्णय काय? निर्णय जितेश भाई, बस मी आणि माझा आत्मा का मॉल. कोण? निर्णय कशाचा आहे सांगा? आधी हित कोणाचं? मॉलचं का आत्म्याचं? मग भाग घ्यायचा आहे. म्हणजे प्रश्न असा आहे, तुम्ही जे उत्तर देत जर उत्तर दिलं तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल, आणि मग नाही उत्तर तुम्ही जर असं देत, दोन्हीपैकी एक काहीतरी निवड करावं लागेल का नाही? म्हणायचं तर हे आणि करायचं तर ते आहे ना. म्हणतेच सगळेजण धर्म आहे आपला, पण कार्य कोणासाठी केलं जाते? सगळं काम कोणासाठी केलं जातं? अनुपम धर्मासाठी का मुलांसाठी? जसं मुलं 3 आहेत तर मुलांचं सगळी व्यवस्था करायची का नाही? मग धर्म किती आहे? धर्म किती प्रकारचा आहे? 10 प्रकारचा. आता येणारा सांगतोय धर्म काही दशलक्ष. मग 10 धर्माची काय व्यवस्था केली तुम्ही? माझा काय संबंध आहे? कोणाचा संबंध आहे सांगा बरं? त्या दशधर्माची क्षमा, मार्दव, आर्जव, सौ, सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन, ब्रह्मचर्य, अशी 10 मुलं आहेत अशी तुमची, असं समजा. आता नाही सोडा, पूर्वी असायची 10 मुलं. अशी 10 मुलं म्हटल्यानंतर त्या 10ची व्यवस्था, क्षमेची व्यवस्था, मृदुतेची व्यवस्था, रुजुतेची व्यवस्था, सुचितेची व्यवस्था काय त्यांची? की जेणेकरून ते सुरक्षित राहतील, आनंदी राहतील, त्यांना कसला त्रास होणार नाही, क्षमा डिस्टर्ब होणार नाही कोणत्या बाह्य कारणांमुळे, आपली मृदुता डिस्टर्ब होणार नाही बाह्य कारणांमुळे, म्हणजे मान अपमान जो होतो आपला व्यवहारामध्ये तो होणार नाही आपला. यासाठी काय व्यवस्था केली आपण? काय करतो व्यवस्था? काय? वाऱ्यावर सोडले, वाऱ्यावर का नाही? कोणाला? व्यवहारात असंच म्हणतात ना. असं म्हणजे ज्याचा कोणी वाऱ्यावर अर्थ काय? वारा जिकडे उडवून नेईल तिकडे जाणार, आणि वारा बघल त्याचं वाऱ्यावर सोडले. त्याचा अर्थ कुणी त्याचा आश्रयदाता नाही, कोण नाही. वाऱ्यावर सोडलं. कोणाला वाऱ्यावर सोडले? पाहुणे. वाऱ्यावर कोणाला सोडले आपण? वृषलभाई कोणाला वाऱ्यावर सोडले सांग? सगळ्याला माहिती आहे. बोले सोपसे. परत जितेश भाई कोणाला वाऱ्यावर सोडले? मॉलला का धर्माला? प्रश्न आहे माझा, बाकी काय नाही. उत्तर द्या. हा, मॉलला सोडले म्हटलं तर परत आम्ही स्क्रिप्ट तयार करणार नाही. तुम्ही उत्तर फक्त द्या. आज तर प्रश्न राहतील शेवटचा. क्षमा, आता धर्म आलाय, क्षमा ठेवा है ना, आणि आम्ही म्हणजे क्षमेचे पात्र आहोत यात काही शंका नाही आहे ना. तुम्ही क्षमावान आहात, क्षमेचे स्वामी आहात, तर मोठ्या मनाने सगळे क्षमा करा मला. काय तर मला तर ध्यानाला बसायचं आहे, तुमचा त्रास नको मला ध्यानात. म्हणून सगळ्या जणांची उत्तम क्षमा बरं का. जायच्या आधीच एकदा मागतो, परत भेटलो तर अजून मग क्षमा मागू. तर असा आहे कार्यक्रम. मग चर्चा काय? कोणाला वाऱ्यावर सोडले? धर्माला. बरोबर. असं म्हणजे त्याची व्यवस्था आपण बघायला तयार नाही आहोत. कारण माझं कोण आहे? माझी 3च गोष्टी माझ्या. कोणत्या? संसार, शरीर, भोग. या 3ची चर्चा आहे शास्त्रात विस्ताराने. आणि म्हणून तर कोण गेलं होतं कोणाजवळ, आणि त्याच्यावर त्या ठिकाणी कवींनी एक हे लिहिलेलं आहे, भावना लिहिली. कोण कोणाकडे गेलं आणि कोणती भावना लिहिली?
आणि तिथं सांगावं येत होता की वैराग्य भावना. त्याच्यामध्ये काय झालं, कोण गेलं होतं कोणाकडे? वज्रनाभी चक्रवर्ती, त्यांच्या गावाच्या बाहेर क्षेमंकर मुनिराज आहे. आणि त्यांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांना किती आनंद झाला. आणि त्यानंतर तिथं प्रदक्षिणा देऊन भव्य जीवाला असे जीव दिसल्यानंतर असा मनामध्ये इतका आनंद होतो तुम्हाला सांगतो. म्हणजे मग काय विचार म्हटले, आता उपदेश विनंती करावी लागते महाराजांना. माहिती आहे, आम्ही आपल्याकडे पद्धत आता नाही आहे ती, पण महाराजांना ज्यावेळेस आपण बोलवतो सांगा म्हणून विनंती करावी लागते. त्यांना मान कशा असतो म्हणून नाही, आपला विनय भाव व्यक्त करावा लागतो. आणि इथं कोणाला विनय आहे का? विनय नावाचा मुलगा असं विचार, कोणच विनय नाही. तर विनय गांधी तरी हलाय बहुतेक फलटणला. आणि विनय कोण आहे रे दुसरे? विटकर आहे. हे नाही काय नातेबद्दल विनय विटकर म्हणून एकदम विनय कशासाठी सांगतोय? हा, मुनिराजांना विनयाने आपला विनय भाव. कारण मला त्रास आहे, डॉक्टरकडे जातो जेव्हा त्यावेळेस, अरे डॉक्टर कसं बोलते, कसं बोललं जातं डॉक्टर? हे असं मला ताप झाला, इंजेक्शन देईन पटकन, काय उरत तुझं, कसं असतं. आणि म्हणजे अशी दमदाटी करून त्या डॉक्टरकडनं आपण तपासून घेतो काय? कसं असतं, आधी जाऊन नंबर लावा लागतो. कारण आम्ही परवा इथे एक नंबर लावला 11:30, डॉक्टर आले 1:30ला. काय नंबर होता 11:30चा, डॉक्टर कितीला आले? पण विनय काय नाही, बरं 2 तास का थांबतो. आणि समजा काय झालं, सकाळी 9ला शास्त्र आहे, मी आलो 10ला, इथं किती जण असतील? इथं किती जण असतील? डॉक्टरचे आम्ही 2 तास काय 3 तास काय वाट बघणं अनिवार्य. प्रॉब्लेम हार्टचा असेल, काहीतरी शारीरिक विशेष आजार असेल, है ना, आपल्याला तिथं धैर्य असतं, धीर, दम थोर असतो. तिथं आपल्याला धीर असतं का नसतं? असं नाही की डॉक्टर नाही, चला जाऊ दे, काय होईल ते होईल, असं म्हणून होत आहे. डॉक्टरची गाठ घेतलीच पाहिजे. एनी हाव, कोणत्याही पद्धतीने डॉक्टरही भेटलेच पाहिजे. रात्री 2 वाजू देत तर थांबायचं. कारण अकलूजला ते इनामदार डॉक्टरची प्रॅक्टिस रात्रीच असते. ज्यांना त्यांना दाखवायचं ना, ते संध्याकाळी 6-7ला सुरू करतात आणि पहाटे 6-7 पर्यंत चाललेले आहे ना. मग पेशंटने गपची बसायचं रात्रभर, नंबर येतोपर्यंत. झोप नाही काय नाही, तिथंच बसून राहायचं, थांबावं लागतं. आता शिल्पाताई गेल्या त्या अमेरिकेला, येतानाचं विमान आहे ना, लंडनपर्यंत आल्या, डायरेक्ट विमान नाही परवडत आहे ना, तर येतानाच सगळे लय वेगवेगळे प्रकार असतील आहे ना. म्हणजे थांबून गेल्यानंतर फरक पडतो ना त्याला. बरोबर आहे का प्रफुल्ल? हां, एक स्टॉक आहे म्हणून डायरेक्टला जास्त पैसे असतील. मग झालं, लंडनपर्यंत आले, ते पुढची फ्लाईट होती तिथनं, पण त्यांची फ्लाईट जरा लेट झाली, त्याच्यामुळे पहिली जी फ्लाईट कनेक्टिंग फ्लाईट असती विमान, ते गेलं निघून. आता काय, त्याच्यानंतर ओनली 12 आवर्स. किती? ओनली 12 आवर्स. ओनली म्हणायचं त्याला, ओनली. आता ओनली 12 आवर्स होते पुढच्या विमानासाठी. किती? फक्त बरं का 12 तास त्या विमान, 12 ना, 12 तास फक्त. दुसरं विमान 12 तासानंतर लगेच. कसं लगेच 12 तासानंतर? कसं वाटतंय तुम्हाला? जाईल फिलिंग कशी येते? लगेच 12 तास. बरं जाऊ दे, 12 तास नाही ना, नाही आपलं नवीन विमान घेऊनच जातो आम्ही भारतात, असं नाही. हे विमानावर आपण नाराज होणार का? आणि झालं तर गपचिप थांबणार. आणि किती तुम्ही त्यांना बोला, जसं डॉक्टर लवकर जर आलं नाही, कारण सांगते डॉक्टर आलोच 5 मिनिटात आणि अर्धा तास घरातच घालवते. ह्या पेशंट बसलेला असतो, 5 मिनिटात घेते बरं डॉक्टर. आशा, आणि म्हणून ते भजन म्हटलं, आशा एक निराशा आहे असं भजनात येतं. किंवा तुम्ही आशा ठेवू नका. आता मला आशा आहे की बाबा जितेश भाई घेतील भाग म्हणून,
पण ते आशा सफल होणार आहे का जितेश भाई सांगा? निराशा आहे, काय बोलतच नाही जितेश भाई. तर झालं, मग काय झालं, 10-12 तास होते. थांबले का नाही थांबले? विनयाने गपचेप थांबायचं म्हटल्यावर जायचंय ना, मग इथं कुणाला मोक्षाला जायचं? 12 तास काय मी थांबतो, पण माझं ते फ्लाईट पाहिजे, परत इंडियात यायचंय ना, रिटर्न घरी यायचंय ना, म्हटल्यानंतर थांबायला पाहिजे. डॉक्टरकडे जायचंय ना, रोग बरा करायचा आहे ना, थांबायला पाहिजे. मग संसाराचा नाश करायचा म्हटल्यावर थोडंसं धीर उदात्त अनाकुलता हे जे दिले ज्ञानाचे अलंकार, धीर दम असतो का इथं धर्मक्षेत्रामध्ये? आहे ना, लगेच पाहुणे ताटावर बसल्यावर दम निघतो का? अनुपावणे ताटावर बसल्यावर दम निघतो का? नाही म्हणते नाही. पण नाही आलं लवकर तर काय करणार? जेवणार नाही, राहा उपाशी. आणि किती चिडलं तरी, आणि बायको आहे असं समजा, बाकीच्या नाही, बायको आहे आणि उशीर केलाय, काय करणार सांगा? काय करणार तुम्ही? काय करतो? वाट बघतो. काय बोलायचं तरी पंचायत कसं? आणि भूक तर लागली तर जेवावं लागतं. धीर आहे, दम थोडा, असं चर्चा कशावरून निघाली होती? म्हणजे क्षेमंकर मुनीन राजांकडे तो वज्रनाभी चक्रवर्ती जेव्हा गेलाय, त्याने त्या विनंती करून काय म्हटला? मला संसार, शरीर आणि भोगाचं स्वरूप समजून सांगा. कधी ऐकले तुम्ही संसार, शरीर आणि भोगाचं? म्हणजे स्पेशल असं की काय असतो? शरीर म्हणजे काय, संसार काय, आणि हे भोग काय? त्याच्यावर कधी आपण ते मुद्दाम त्याला नाही, तुम्ही वाचलं असेल आणि त्याचा प्रश्न पण तुमच्या लक्षात आहे का तिथं हा प्रश्न विचारलाय म्हणून? ते घ्या तुम्हाला दाखवतो, म्हणजे लक्ष तर जाईल तुमचं. हे वैराग्य भावना का म्हटलं त्याला? पुरुष कोण नाहीत का? पाहुणे का वृद्धी सुद्धा आहे? तिथनं ते पाय असताना उठून नाही गेलं तर मग तुम्हाला परत पाय मिळणार नाही. पाहुणे अजून उठणार, पाहुणे आता उठले का? हे असलं पुस्तक आहे बघा, गावते का बघा तिथं, आहे ना? मिळालं का? उठणाऱ्याला मिळते. तुम्ही जर बसला असता तर मिळालं असतं तुम्हाला. आणि तुम्ही आता दिलंय म्हटल्यानंतर तुमच्या पुढच्या भावात कुंदकुंदाचार्य होणार तुम्ही, म्हणते. कुंदकुंदाचार्यांनी फक्त दुसऱ्याला दिलं, महाराजांना दिलं आदल्या भावामध्ये आणि पुढच्या भावात कुंदकुंद झाले. म्हणून आपण काय घ्यायचं नाही, दुसऱ्याला देत राहायचं तरी सुद्धा फायदा आहे. तीच मला गोष्ट वाचायची. लवकर संपवतो पाहुणे, काय काळजी करू नका. आज पाऊस नाही, काय नाही, फक्त 1 मिनिटात फक्त एवढं वैराग्य भावनेमध्ये. त्या किती पान आहे? 641 ताई आहे ना? मोबाईल नाही का? बरं, नाही आणलं, छान केलं. 641 मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 641. त्याच्यामध्ये वैराग्य भावना आहे ना? मग त्यामध्ये काय आता बघा काय म्हटलंय बघा, 3ऱ्या छंदामध्ये आलं बघा. 3 प्रदक्षिण दे शिरनायो, कर पूजा तुती कीनी, साधु समीप विनय कर बैठो, चरणन में दिखी दीनी, गुरु उपदेशो धर्म शिरोमणि, सुन राजा वैरागे, राज रमावनी तादिक जेरस, तेरस बेरस रागे. आता एकदम असं म्हणजे देवाजवळ, गुरूंजवळ गेल्यानंतर
ते विषय भोगाचे रस एकदम बेरस बेचव वाटते त्यांच्या, आणि त्या शांत रसासमोर इतका सुंदर रस असतो. आणि म्हणून तिथं तो बसलाय मुनींच्या चरणामध्ये. आणि मग त्याला ते तुलना ज्यावेळेस केली जाते, ती कुठं ही शांत मुद्रान, कुठं माझा हा संसार आणि हे सगळं विकल्पन, कषाय, भोग, आणि त्याच्याबद्दल असे ग्लानी निर्माण, काय हे सगळं मी करतोय, ही काय सुंदर अवस्था सोड. म्हणून त्यांनी लिहिलं बेरस लागे. ठीक आहे. आता पुढे काय सांगायचं, मुनी सूरज कथनी किरणावरी लगत भरम बुद्धि भागी भवतन जरा जरा दे भवतन भो. भव म्हणजे तन म्हणजे, आणि भो म्हणजे भवतन आणि भोग आले ना, 3 शब्द इथं आले. भवतन भोग स्वरूप विचार्यो परम धर्म अनुरागी. कशाबद्दल सांगायला लागली, संसार, शरीर आणि भोगाचं स्वरूप त्यांच्या मुखातून, आणि तो वज्रनाभी चक्रवर्ती ऐकायला लागला. आणि मग सुरू केलं संसाराचं भव. पहिल्यांदा संसाराचं स्वरूप सांगितलं, नंतर शरीराचं स्वरूप सांगितलं, आणि नंतर भोगाचं स्वरूप सांगितलं की हा संसार आहे कसा. आणि ह्या तिन्ही गोष्टी ऍक्च्युली वैराग्य निर्माण करणारे. आणि आपण सूत्र बघितलेले, जगत काय स्वभाव संवेग वैराग्यार्थम. शरीराचा स्वभाव आणि संसाराचा स्वभाव हा केवळ त्या ठिकाणी वैराग्याला कारण होत असते. मग ते सगळं वर्णन केलं. म्हणून म्हटलं चिंतन, स्पेसिफिक चिंतन. आणि की काय आहे संसार, वाचा तुम्ही कशा पद्धतीने त्या मुनींच्या मुखातून संसाराचं स्वरूप मांडलं गेलं, शरीराचं स्वरूप कसं आहे हे सांगितलं गेलं, आणि भोग कसे, त्या सगळ्याचं वर्णन तिथं त्यांनी केलेलं आहे. काय आणि मग ते ऐकून झालं काय घडना, त्या वज्रनाभी चक्रवर्तीला वैराग्य उत्पन्न झालं की असलं संसार, असलं शरीर, असले भोग आहे तर मला नाही राहायचं. जितेश भाई सांगू काय, मॉलचं स्वरूप कसं आहे, काय करायचं, भाग घ्यायचं आहे का तसं मॉलमध्ये बसून. संसार शरीर भोगाचं स्वरूप ऐकून त्या राजाला, चक्रवर्ती होता तो, नको म्हटला, बास बास म्हटला, हे सगळं काय ह्याच्यात सार नाही. त्याने सगळं सोडलं, असं सांगितलं ना. किती मोठं वैभव होतं त्याचं, सगळं सोडलं, अलंकार वस्त्र उतरून तिथंच त्यांच्या शेजारी बसले. असं अशा पद्धतीने आम्हाला संसार शरीर भोगाचा विचार करायला वेळ काढला, नाहीतर या मनुष्याची गत काय झाली बघा. पूर्ण करतो. त्यांच्या मृत्यूच्या वेळेस तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, आणि तरुणपणी ते आपल्या वृत्तीचा, प्रत्येक निर्णयाचा आणि नात्यांचा उपयोग फक्त आपल्या व्यक्तिगत शक्ती आणि संपत्तीत वाढ करण्यातच करीत असत. ओके. पण 53व्या वर्षी ते अतिशय आजारी पडले. श्रीमंत माणसं लवकर आजारी पडतात, बरोबर आहे डॉक्टर. श्रीमंत माणसं जास्त आजारी पडतात आणि लवकर आजारी पडतात वयाच्या. कारण गरीब माणसांना शारीरिक कष्ट आहे, आणि त्यामुळं त्यांना मनामध्ये जास्त विचार करायला संधी नाही, बरोबर. पण ते श्रीमंत माणसं आहेत, त्यांना शारीरिक कष्ट कमी असल्यामुळं मानसिक कष्ट जास्त, आणि मानसिक कष्टातून शारीरिक कष्ट वाढतात, म्हणजे शरीरातले रोग वाढले. रोगाची सुरुवात मनातून सुरू झालेली आहे. बहुतेक रोगाचं माहेरघर आहे मन. तिथून त्या ठिकाणी शरीरात रोग पसरतात. त्या आधी मानसिकता सुरू होते, मला बरं नाही, माझं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, बरोबर. हे मनात, आणि पोट दुखत नाही, पोटात काही त्रास नाही, पण मनात मात्र आला नाही, हे झालं. म्हणलं श्रीमंत माणसांना तसं, आणि उद्योग नाही ना, जास्त त्रास ह्याचा आहे, आणि शारीरिक त्रास कमी आहे, त्यामुळे झोप लागत नाही, त्यामुळे रोग वाढते. कारण असे झालं. याला कितव्या वर्षी, अब्जाधीश मनुष्य, जगातला श्रीमंत मनुष्य, ॲट द एज ऑफ 53
काय झाला? भयंकर आजारी पडला. बरोबर? बघ ऐका, 53व्या वर्षी तो अतिशय आजारी पडला आणि संपूर्ण शरीर ठणकत असे आणि त्याचे सगळे केस गळून गेले. त्या अत्यंत पीडादायक अवस्थेतील जगातील एकमात्र अब्जाधीश तो वाटेल ते विकत घेऊ शकत होता. तो फक्त सूप आणि हलकेसे भोजन एवढेच पचवू शकत होता. आता ही गोष्ट वेगळी बरं का, तुम्ही रोजच्या सारखी समजू नका. आता आम्हाला माहिती असल्या गोष्टी असं समजू नका. त्याच्यात जरा ट्विस्ट आहे ना. कालच्या गोष्टीमध्ये ट्विस्ट होतं का नाही? बावरची आहे ना, आईच निघाली तसं. मग आता त्यांनी त्याच्या एका सहयोगीने लिहिले होते, तो ना झोपू शकत होते, ना हसू शकत होते, आणि त्यावेळी त्यांना आयुष्यातील सर्व गोष्टी व्यर्थ वाटत होते. वाट बघा, आता काय गडबड करू नका, वाट बघा. मरतानाच तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यर्थ वाटणार आहेत. आता तुम्ही व्यर्थ वाटण्यासाठी प्रयत्न करणार नाही. मरणाचीच वाट बघतोय आम्ही सगळेजण. तोपर्यंत पाव रुके नाही. बाहुबलीमध्ये आहे ना, पाव रुके नाही. ते तसलं ते घेतल्या ते त्या ह्याच्यापर्यंत असतो, थांबायचं नाही, मृत्यूपर्यंत थांबायचं नाही. आणि मृत्यू आल्यानंतरच मग काय म्हणले, त्यावेळेस वाटेल अरे आता काय. मृत्यू आल्यानंतर प्रश्न काय येतोय, आता हे सगळं झालं, सगळं आहे, सगळं आता काय नाही. त्याच्याबद्दलचा जो रस होता तो बेरस झालेला. पण मृत्यू शिवाय नाही, आणि इथं कोणालाही मृत्यू नाही आहे. सगळे अमर आहे. बरोबर आहे? सगळे आपण अमर आहोत की नाही? दॅट्स माय कॉन्फिडन्स. पण पर्यायाबद्दलचा कॉन्फिडन्स आहे, जीवाबद्दलचा नाही आहे ना. जीव अजर अमर आहे हा कॉन्फिडन्स नाही. मला कॉन्फिडन्स आहे की ही पर्याय अमर आहे, पर्याय कधी नष्ट होणार नाही. आणि म्हणून मी आज विचार करायला तयार नाही की ह्या सगळ्या गोष्टी खरोखर उपयोगी आहेत का व्यर्थ आहेत. बरोबर? वाचतो, बरोबर वाचतो है ना. मग झालं काय बघा, त्यांच्या व्यक्तिगत आणि अतिशय कुशल चिकित्सकांनी भाकीत केले होते की ते फक्त 1 वर्ष जगू शकतील. किती हा ना, जे आता ते डॉक्टर्सची काय कमी होती का? 1 वर्ष जगू शकत. त्यांच्या व्यक्तिगत झालं ते वर्ष, म्हणजे किती वर्ष? 53 वर्ष. ते वर्ष त्यांच्यासाठी मुंगीच्या पावलांनी अतिशय दुःखात व्यतीत झाले. शरीरात रोग असते आणि त्यावेळेस ते वर्ष जे आहे आणि ते दिवस, तो काळ, तो वेळ जात नाही, एकदम स्लो. इतका त्रास झालं. जेव्हा मृत्यू त्यांच्या अगदी जवळ आला, येऊन ठेपला, तेव्हा एके दिवशी सकाळी त्यांना अनुभूती झाली की ते आपल्या संपत्तीमधून काहीही पुढच्या जन्मात नेऊ शकणार नाहीत. केव्हा अनुभूती करायची हे तुम्ही ठरवा. त्याला अनुभूती आली, अजून आम्ही अनुभव घेत नाही. म्हणून सांगताना आपण केवळ शब्द घेतोय, अजून अनुभूती घेत नाही. म्हणून तिथं सांगताना सांगितलं काय होतं की जसं त्या ठिकाणी एका कागदावर साखर लिहिलं, साखर शब्द, आणि तो कागद त्या तुम्ही दुधात टाकला, चहात टाकला, शिऱ्यात टाकला, आणि मग ती शिरा वगैरे दूध ते प्यायला लागलं, गोड लागलं का नाही? का? साखर लिहिलेलं, साखर असला काना, साख आणि र असं लिहिलंय, मग गोड व्हायला नको ते दूध. काय सजेल आहे? प्रयोग करा घरी जाऊन. कागदावर साखर लिहायचं, दुधात टाकायचं, साखर संपल्यावर स्वीट होईल का नाही? ती शुगर इज स्वीट होणार का नाही? का? शुगरच पाहिजे, शुगरच गोड असते. तेच असतं ते कागदावर शब्द लिहिल्याने नाही. तसं इथं नुसतं शब्द ऐकल्याने त्या ठिकाणी आपल्याला अनुभव येणार नाही की हे सगळं काही बरोबर जात नाही. ऐकताय तर रोजच की जिथे वेळी शेवटी त्याला अनुभूती आली असं शब्द वापरलाय. आम्हाला अनुभूती आली का नाही? आली का नाही जितेश भाई? मग घ्या भाग. अनुभूती आल्यानंतर मनुष्य ते करू शकतो. त्यांनी काय केलं मी तुम्हाला सांगतो. अनुभूती आल्यानंतर माणूस त्याच्यात रमू शकत नाही. शाब्दिक आहे तोपर्यंतच तो ते काम करत राहणार. आणि एकदा अनुभव आला, त्याला अनुभव आला, काय अनुभव आला
की बरोबर काही जाऊ शकत नाही. पाहुणे तुम्ही गोष्ट ऐकली, तुम्हाला जायला परमिशन आहे ना, हे आमचे पाहुणे आहेत म्हणून, बाकी तर सांगायचं काय, अनुभूती आली त्याला की बरोबर काही जाऊ शकणार नाही. मधुर मिलन, इनोवा, नथिंग कॅन गो. बरोबर आहे, बरोबर काय नाही जाऊ शकतंय नाही, ही अनुभूती यायला पाहिजे, हे सांगायचं. मग त्याला त्यावेळेस अनुभूती आली की बाबा पुढच्या जन्मात काही जात नाही. जी व्यक्ती संपूर्ण व्यापाराचे विश्व नियंत्रित करीत होते, त्या व्यक्तीला अचानक अशी जाणीव झाली की त्यांचे स्वतःचे जीवन सुद्धा आता त्यांच्या नियंत्रणात नव्हते. ओके, तुमच्या आहे सगळ्यांच्या, आणि विराट डॉक्टरांच्या तर आहे सगळ्यांचं, त्यांचं नाही फक्त नियंत्रणात, पण त्यांच्याजवळ येणाऱ्या सगळ्या पेशंटचं नियंत्रणात आहे जीवन. किती मेले असतील त्यांच्या सानिध्यात, म्हणजे त्यांच्या सानिध्यात म्हणजे त्यांच्या आयुकर्माने आहे ना, ते त्यांच्यामुळं नसतेच मरत. मेल्यानंतर डॉक्टर म्हणते त्याच्या आयुकर्मानं मेले किंवा त्याच्या आजारानं. वाचवलं तर डॉक्टर आपलंच क्रेडिट कर घेते, मी वाचवलंय, माझ्या गोळ्यामुळं वाचलाय, आणि लोक पण तशी समजते डॉक्टरमुळंच वाचलं. बरोबर आहे, लोकांचं बरोबर आहे, लोकांनी असंच मानलं पाहिजे, पण डॉक्टरनी काय मानलं पाहिजे, बरोबर आहे ना. मी सगळ्यांचं जीवन, मी जीवनदाता, आणि डॉक्टरचं दुसरं नाव माहिती आहे का, जीवनदाता. फक्त स्वतःला सोडून सगळ्याला आहे, 10 मूर्खांप्रमाणे. म्हणजे तुम्ही नाही, ते गोष्टीतले 10 असं सांगतो झालं. त्याला शेवटी समजलंय की माझं जीवन सुद्धा माझ्या हातात राहिलेलं नाही. राहुल, तुमच्या हातात राहिले का काही? आता शास्त्र सांगतोय तर उठायचं तुमच्या हातात आहे का? तुमच्या नियंत्रणात नाही आहे. हे कक्ष इथला आहे ना, हा कक्ष माझ्या नियंत्रणातला आहे. तेव्हा मी इथं सांगेल तोपर्यंत गपची बसावं लागेल का नाही, आणि उठला तर त्याला म्हणायचं नियंत्रण. असं झालं. त्यांच्याजवळ आता फक्त एक पर्याय उरला होता. त्यांनी आपले वकील, मुनीम व प्रबंधकांना बोलवून घेतले आणि घोषणा केली की ते आपली संपत्ती दवाखाने, संशोधन कार्य आणि दान धर्म करण्यासाठी वापरू इच्छितात. त्यावेळेस निर्णय झाला. केव्हा निर्णय झाला? मला वाटतं तुमचं पण बहुतेक त्यावेळेसच व्हायचं असेल आहे सगळ्यांचा, की कधी आपण आता ह्या संपत्तीचा उपयोग दानासाठी करायचा, साठवण्यासाठी का भोगण्यासाठी का दानासाठी. हे शेवटी ज्यावेळेस आता त्याला कळले नाही, नथिंग, माझ्या हातात काय राहिले, त्यावेळेस म्हणतोय हे सगळं आता काहीतरी संशोधन, ज्यामुळं लोकांना जीवन मिळेल, मला तर मिळालं नाही त्या रोगामुळे, मग हा रोग कोणत्या कारणाने बरा होईल, अशी औषधं संशोधन करणारे जे लोक होते, त्याच्यासाठी हे पैसे खर्च करा. पण असे पुन्हा कुणाला आजार झाले तर मरू नये, जीवनदान मिळा, अशासाठी झालं. अशा प्रकारे जॉन डी रॉकफेलर यांनी आपल्या फाउंडेशनची स्थापना केली. ह्या फाउंडेशनच्या अंतर्गत एक नव्या दिशेने वाटचाल मिळाल्यामुळे त्यातून पुढे पेनिसिलिनचा शोध लागला आणि मलेरिया, टीबी आदी यांच्यावरील उपचार शक्य झाले. पण कदाचित रॉकफेलर यांच्या कहाणीचा सर्वात आश्चर्यचकित करणारा भाग असा होता की ज्या क्षणापासून त्यांनी आपल्या कमाईचा भाग धर्मार्थ म्हणून देण्यासाठी सुरुवात केली, तेव्हापासून त्यांची शारीरिक अवस्थेत आश्चर्यकारकरित्या सुधारणा होऊ लागली. एक वेळ अशी होती की ते फक्त 53 वर्ष जगणार असे वाटत होते, पण ते 98 वर्ष जगले. बाहेर वाजवले असते टाळ्या. 98 इयर्स, 98, 53 नाही, 98. वाय गोष्ट आहे हे. आणि हे तिथलं त्याचं खोट म्हणजे आपण ते आपल्या अंगाला चिटकून घ्यायचं नाही. राहुल, ते रॉकफेलर आपण व्हायचं नाही. हा नियम घेऊन जावा म्हणा, 25% मी रॉकफेलर होणार नाही. आणि ज्या क्षणापासून त्याच्या बुद्धीमध्ये, म्हणून म्हटलं सगळं परिणाम, जे काही रोग होत आहेत ते डोक्यातनं सुरू. मानसिकता बदलली की नाही हे माझं नाही, हे सगळ्यांसाठी, सगळ्यांचं आहे. परिणामाची विशुद्धी झाली, पुण्याचा उदय आला. त्यावेळेस मरणारा जो रोग होणारा, ते रोग सगळे निघून गेले. 98, कॅन यू इमॅजिन? म्हणजे मरणाच्या जवळ पोचलेला डॉक्टर तिथे एक दानपेटी ठेवा तुमच्या दवाखान्यात, दान टाका म्हणायचं याच्यात, बरा होचाल तुम्ही दान घेतल्यामुळं त्यांना उलट त्रास होतो. दानपेटीत टाका म्हणायचं, हे दान नाही, तुम्हाला बरं करणार, माझं औषध नाही पण हे दान बरं करेल.
हे प्रतिक्रमण वाचा आणि हे दान टाका. माझ्या औषधापेक्षा हेच इफेक्टिव्ह जास्त. 5 रुपयाचा डॉक्टर व्हायचंय का तुम्हाला? मला फक्त 5 रुपये द्या म्हणायचं. 5 रुपयात 5 दवाखाने होणार कसे? 5 हॉस्पिटल्स. हा प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. 5 रुपयाचा डॉक्टर भैरवामध्ये असतो, 5 रुपयावाला डॉक्टर. एक वेळ अशी 98 वर्षात संपले बरं का. रॉक फेलर कृतज्ञता शिकले आणि त्यांनी आपली अधिकतर संपत्ती समाजाला परत केली. असे केल्याने ते केवळ बरे झाले असेच नाही, तर ते परिपूर्ण झाले. केवळ बरे नाही झाले शरीराने, परिपूर्ण सुद्धा झाले. त्यांना आजारातून बरे होण्याचा आणि परिपूर्ण होण्याचा मार्ग सापडला होता. असे म्हणतात की रॉक फेलर यांनी आपले मानव कल्याणासाठीचे पहिले मोठे अनुदान स्वामी विवेकानंदाच्या भेटीनंतर दिले व त्यानंतर ते उल्लेखनीय परोपकारी व्यक्ती बनले. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की त्यांची ही परोपकारी वृत्ती गरीब आणि संकटग्रस्त लोकांना मदत करण्याचे सशक्त साधन बनू शकते. मृत्यूच्या आधी त्यांनी आपल्या रोजनिशीत लिहिले, शेवटचं वाक्य आहे, संपलेलं आहे ना. मला काम करणे व खेळणे शिकवले गेले. माझे जीवन काम आणि खेळणे यांनी भरलेली एक दीर्घकाळाची आनंदी सुट्टी बनली होती. चिंतांना मी रस्त्यातच सोडले आणि परमेश्वराने दररोज मला चांगलेच दिले. देण्याचा आनंद यातच जगण्याचा आनंद आहे. आंतरिक शांती ही जगातील सर्व संपत्तीपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे. घ्यायचा भाग शेवटचा विचारतोय, परत नाही आहे ना. 1 वार 2 वार आणि संपलं 3 वार नाही, आता नाही आहे. हो प्रभू, मी मन वचन काय कार्यक्रम सर्व समारंभारंभ माझ्या आत्मिक शांतीसाठी अंतर्मुख व्हा आणि अनादि अनंताचा ध्रुव शांत स्वभाव जाणा. हा माझा आत्मा शांतीचा सागर आहे. माझे सुख शांती या माझ्या जाणणाऱ्या जीवामध्येच आहे, बाहेर नाहीच. शांत स्वरूप Ooh.